पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जुन्नर तालुक्यात भीषण अपघात, एसटी बसच्या धडकेत 4 युवकांचा मृत्यू। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत नगर कल्याण महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण धडकेत 4 युवकांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 143/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 281, 125 अ, 125 ब, 106 1 तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी फिर्यादी विठ्ठल यशवंत भले, वय 52 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार आंबेदरा डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी तक्रार दिली आहे। तर आरोपी म्हणून एसटी बस क्रमांक MH20 BL 2983 वरील चालक नागेश बबन गुरव, वय 35 वर्षे, राहणार पुंडलिक महाराज गोरेगाव, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अटकेची तजवीज ठेवण्यात आली आहे। हा अपघात दिनांक 24 मे 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बनकर फाटा डिंगोरे गाव हद्दीत नगर कल्याण हायवे रोडवरील जीवनदीप हॉटेल समोर घडला। अपघातात एसटी बस क्रमांक MH20 BL 2983 आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH14 MA 7849 यांचा समावेश होता। या भीषण अपघातात आशिष ढवळू भले, वय 24 वर्ष, दीपक सकाराम भले, वय 28 वर्ष, दोघे राहणार मरडवाडी फालुकदरा डिंगोरे, तालुका जुन्नर, तसेच खंडू नारायण भले, वय 25 वर्ष आणि शिवराम नारायण पारदी, वय 26 वर्ष, दोघे राहणार आंबेदरा डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी चालकाने बस भरधाव व निष्काळजीपणे चालवत रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या धडकेत 4ही युवक गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच DYSP धनंजय पाटील, STPO जुन्नर डिव्हिजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, प्रभारी ओतूर पोलीस स्टेशन तसेच पोसई युवराज जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी चालकाने बस भरधाव व निष्काळजीपणे चालवत रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या धडकेत 4ही युवक गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच DYSP धनंजय पाटील, STPO जुन्नर डिव्हिजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, प्रभारी ओतूर पोलीस स्टेशन तसेच पोसई युवराज जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे हे करत असून अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।